मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. नमस्कार, जय हिंद. मराठी पाऊल पडते पुढे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. समुद्री क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या सौ कल्पना देसाई यांचा साक्षात्कार आपण आज चित्रफित केला आहे. त्यांच्याकडनं आपण त्यांच्याच कार्याची माहिती जाणून घेऊ आणि एक संवेदनशील व्यक्तीला आपण महाराष्ट्रापुढे अशा चित्रफितीतनं पुढे आणू आणि त्यांचं विश्वगुरु भारतीसाठीचं जे स्वप्न आहे ते आपण संकल्पित करू. जय हिंद. तुम्ही माहेरच्या देसाई, मग तुम्ही पूर्ण म्हणजे तुमचे आई वडील आजी आजोबा पण गोरेगावचेच? हो, आई आजोबा पण इथे गोरेगावलाच राहायचे. माझे काका सुद्धा गोरेगावलाच राहतात, इथे जवळपास राहतात. आणि म्हणून मी सांगितलं आधीच, तुम्ही जेव्हा गोरेगाव सांगितलं तर माझा मन एकदम फुलून आला. आणि वडिलांच्या बाबतीत एक प्रश्न विचारायचा असतो की प्रत्येक मुलगा जसा मदर्स बॉय असतो, ममाच बॉय, तसं प्रत्येक मुलगी ही असते की पापा की परी असते. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा होता की वडिलांच्या काही आठवणी? वडिलांचे बरेचसे आठवणी आहे. कारण माझी आजी जी होती, मला असं वाटतं की पूर्ण गुण माझ्या आजीकडून मिळालेले आहे. कारण माझे वडील जेव्हा 2 वर्षाचे होते तेव्हा आजोबा एक्सपायर्ड झालेले, आणि त्यानंतर माझे काका आणि बाबा आत्या सगळे इथे गोरेगावला राहिले होते. आणि जो संघर्ष त्या लोकांनी केला स्वतःच्या शिक्षणासाठी, आणि माझी आजी इतकी खंबीर होती की तेव्हा 5 मुलांना सांभाळून पुढे जाणं त्या काळात म्हणजे किती कठीण होता. माझे बाबाने तर त्यांच्या वडिलांना बघितलं सुद्धा नाही. तर मला असं वाटतं हे खंबीरपणा सगळं माझी आजीकडून मला मिळाला असावा. आणि दुसरं, माझी आई शाळेत शिक्षिका होती, आणि शिक्षिका असल्या कारणाने आपण नेहमी सांगतो की जेव्हा एक घरातली मुलगी शिक्षित असेल तर पूर्ण घराला सुशिक्षित बनवते. तर आई माझी शिक्षिका होती, आणि वडील बॉम्बे डॉक लेबर बोर्ड आधीचा, तो आता मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमध्ये मर्ज झालेला आहे. तर बॉम्बे डॉक लेबर बोर्डमध्ये ते असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ते रिटायर झाले. आणि त्यांच्यामुळे मला असं वाटतं की मी ह्या मॅरिज टाईम सेक्टरमध्ये माझा एंट्री झाली असं म्हणायला, प्रवेश झाला तरी हरकत नाही. म्हणजे बाळकडू तुम्हाला अगोदरपासून होतं, समुद्री क्षेत्राकडे तुमची एक ओढ होतीच असं म्हणायला काही हरकत नाही? ओढ होती असं म्हणजे फक्त आपल्याला समुद्र बघायला सगळ्यांनाच आवडतो, आणि बाबांच्या ऑफिसमध्ये गेला की पूर्ण समुद्र दिसतो. फक्त वेव्स दिसत नव्हते कारण ते बांधलेला समुद्र होता. तर लहानपणी पण कधी विचार केला नव्हता की इथे येऊन मी नोकरी करेन. तो एक डेस्टिनी असते ना आपली, तो आपली डेस्टिनी तिथे घेऊन गेली. कारण तेव्हा आपण काही विचार करत नव्हते त्या काळात. म्हणजे आई वडिलांनी जे सांगितलं, आताचे मुलं खूप फॉरवर्ड आहे, करिअर ओरिएंटेड आहे, पण आम्ही जेव्हा लहान होती तेव्हा असं काही नव्हतं. तर इथे वॅकेन्सी आली तर सगळ्यांना वाटलं की गव्हर्नमेंट जॉब आहे तर आपण घ्यायचं, आणि त्याप्रमाणे मी ॲक्सेप्ट केला. आणि त्यानंतर मी आधी सांगितलं तसं ग्रॅज्युएशन वगैरे नंतर केला. ड्युरिंग माय मॅटर्निटी लिव्ह जेव्हा 2 वेळा मला मिळाली त्यावेळी मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. तुम्ही आता एक मला वाटतं बहुतेक तुम्ही साहित्यिक असू शकता, साहित्यिक असलाच पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय तुम्ही इतक्या छान बोलत नाही. तुम्ही म्हणालात की बांधलेला समुद्र, ठीक आहे, प्रत्येक स्त्री ही नदीसारखी प्रवाहात वाहत असते. तुम्ही पाहिलेला समुद्र हा बांधलेला होता. विवाह झाल्यानंतर पुढे नोकरी करणं, पुढे शिक्षण करणं, आणि हेही 20 वर्षांपूर्वी 30 वर्षांपूर्वी, म्हणजे 80-90चा काळ असेल हा. मी निश्चितच या विषयावरती येणार आहे, पण त्याच्या अगोदरचा एक छोटासा प्रश्न बालपणीचा, मग आपण मोठे होऊया. दोन्ही आज्या आणि आई या तिघींच्या आवडीचा पदार्थ कोणता? म्हणजे तिघींनी, आमची शाखा कुठेही नाही, अशा तिघींच्या हातच्या आवडीचा एक पदार्थ. मालपोहे आणि पुरणपोळी. हे आईची आई, हेची आई, आणि आजी तेव्हा तर काही खास मिठाई घरी बनायची तर फक्त रवा लाडू.
रव्याचे लाडू, रवा बेसन की रवा लाडू? बेसन किंवा रवा लाडू, बस हीच मिठाई असायची घरात. आता 100-150 मिठाई आहे, पण हो. त्यावेळी ती 2, पण ती इतकी आपल्याला आवडायची. अजूनही असं चेहरा समोर दिसते, तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतोय आनंद. आणि तिखट पदार्थ? तिखट पदार्थ तर सगळेच आवडायचे. असं म्हणजे स्पेसिफिक अशी आवड की प्रेक्षकांना सांगावीशी वाटेल की? बटाटे वडे आवडायचे खूप, कोथिंबीर वडी आवडायची. म्हणजे माझी ताई आलू खूप वडी म्हातारी आवडायची. नाहीये, परंतु ते तिच्या काळात बटाटे वडे होते. बटाटे वडे मला असं वाटतं अजून 100 वर्ष असणार. हो, अजून जोपर्यंत 100 वर्ष महाराष्ट्र आहे अस्तित्व तोपर्यंत नक्की बटाटे वडे नक्की राहणार. नक्की. निश्चितच. आता हा जो काळ आहे की कल्पना देसाई टू कल्पना देसाई, हे मग कांदे पोहे होते की कसं होतं? कांदे पोहे अर्थात झटपट, उपमा आणि कांदे पोहे हे 2च. आता आपण पाहिजे ते ऑर्डर करू शकतो, पण त्या काळी 2च, उपमा आणि जास्त करून कांदे पोहे. कांदे पोहे. कोण घरी आला की झटपट, आणि आम्ही पण वाट बघायचो की आपल्याला पण थोडंसं मिळेल. हा. आणि निश्चितच मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की ज्यावेळेला तुमचा विवाह ठरला, तर मग हा देसाई कुटुंबियात ज्यावेळेला तुम्ही या देसाई कुटुंबातून या देसाई कुटुंबात आले, मग तेव्हा तुमचं असं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? म्हणजे कांदे पोहे खाऊन खिलवून लग्न झालं? नाही, अरेंज मॅरेज. त्या म्हणजे काळात कांदे असं पोहे एवढा लव्ह मॅरेज खूप कमी व्हायचे, आणि कोणी एवढी डेअरिंग पण करायचं नाही. ऑलवेज इट वॉज. बांधलेला आता इट्स हो, बांधलेला समुद्र. बरोबर आहे. काय आठवणी आहेत म्हणजे कोणाकोणाचा सपोर्ट मिळाला ताई? कारण मला असं वाटते की कुठलीही बाई जर घराच्या बाहेर पडली तर फॅमिली सपोर्ट मस्ट. हो. फॅमिली जोपर्यंत तुम्हाला सपोर्ट करत नाही, कुठलाही मराठी पाऊल असेल किंवा कुठलाही पाऊल असेल पुढे जाऊच शकत नाही. सो घरातले बाई जर एज्युकेटेड असेल आणि सपोर्टिव्ह असेल तरच तुम्ही बाहेर जाऊन काम करू शकता. तुमचं लग्न झालं त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेतला शिक्षणाचा. तुमच्या माहेरच्यांचा त्याला किती पाठिंबा होता? खूपच, अतिशय. मी आधीच सांगितलं की घरचे, माहेरचे आणि सासूरवाडी दोघांच्या पाठिंबाशिवाय नाही करू शकत. नाही, असं म्हटलं जातं की एकदा मुलीचं लग्न झालं की आपल्या आई वडिलांची जबाबदारी संपते. खरंच संपते? असं मला तरी वाटत नाही, कारण मी अजूनही माझ्या आईबाबांची मदत घेत असते. मी घर पण आईबाबांच्या जवळच घेतला की चला माझ्या मुलाला बघणार. म्हणजे आतापर्यंत मी मुलगीच आहे लहान त्यांच्यासाठी. असं आहे. मी हे प्रश्न याच्यासाठी विचारतोय कारण ज्या माझ्या बहिणीबरोबर मी बसलेलो आहे ना, तिचं या समुद्री क्षेत्रामध्ये नेतृत्व तर शिखर प्राप्त आहेच आहे, परंतु हे क्षेत्र पुरुषांनी व्यापलेलं होतं. आणि आत्तापासून 20-22 वर्षांपूर्वी या क्षेत्रामध्ये एका महिलेने येणं हे खूप जोखीमवालं होतं. सासरच्यांची भूमिका कशी होती ताई? त्याने पण खूप खूप पाठिंबा दिला. कारण तुम्ही जे सांगितलं की मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमध्ये, म्हणजे जेव्हा मी लागली 85 मध्ये जवळजवळ 32,000 कामगार होते. 32,000. त्याच्यातले जवळजवळ फक्त 4,000 महिला होती. 4,000. आज त्याची संख्या टोटल एम्प्लॉई 2,400च्या आसपास झाले आणि महिलांची संख्या 400 आहे. म्हणजे आपण बघितलं तर 10 to 12% वुमेन आर देअर. आणि त्यातही माझी सुरुवात युनियनमध्ये झाली. कॉम्रेड SR कुलकर्णी, कॉम्रेड मनोहर कोतवाल, कॉम्रेड KR देसाई, प्रभू देसाई, खान साहेब, या लोकांनी त्यावेळी युनियन म्हणजे कन्सेप्ट वेगळा होता आणि एक स्त्रीने युनियनमध्ये जावा खूपच जोखीम. म्हणजे इट वॉज टोटली अनएक्सेप्टेबल. आणि त्या काळात माझे घरचे, माझे सासू त्याने मला पूर्ण फ्री हँड दिले. आणि पहिल्यांदा इलेक्शन जेव्हा मी लढला ॲज अ ट्रेझरर, तर 96% वोटर्स वेअर द मॅन आणि फक्त 2% लेडीज होते वोट करणारे. आणि त्यातही
माझ्या अगेन्स्ट 4 कॅन्डिडेट्स. कारण महिलाने उभं राहणं ह्या म्हणजे आणि आपण मागे राहणार. इगो, मॅन इगो, यू कॅन व्हॉट एव्हर इट मे से. आणि तरी मला 96% वोट्स मिळाले. सो आय थिंक आपण नेहमी सांगतो की पाठिंबा सगळ्यांकडून, कलिग्स आपले जे असेल, आपल्याबरोबर काम करणारे सहकारी असेल, दुसरे घरचे खास करून. कारण जेव्हा युनियनचं तुम्ही काम चालू केला तर खूप कधी कधी 8 वाजायचे, 9 वाजायचे, 10 वाजायचे. कारण जनरली सगळे मीटिंग्स लेट नाईटपर्यंत असतात. तर घरचे लोकांचा सपोर्ट नसेल तर मला नाही वाटत कुठलीही महिला पुढे जाऊ शकते. तर घरचे, कारण माझी सासू पण शिक्षिका होती आणि माझी आई पण शिक्षिका होती. म्हणजे त्यांना व्यवस्थित माहिती आहे की आपण आपली मुलींना कसं पुढे द्यायला, संधी द्यायला पाहिजे. आणि बाय दॅट वे आय एम व्हेरी लकी, आय एम फॉर्च्युनेट. जसं कुलकर्णी, कोतवाल, खान या व्यक्तींची ज्या वेळेला तुम्ही नावं उच्चारली त्यावेळेला मला असं जरूर सांगायचं वाटतं की रसिका प्रेक्षकांना तुम्ही एकदा गुगल सर्च करा ही या व्यक्ती कोण आहेत. हे उत्तुंग प्राप्त एक व्यक्ती आहेत की ज्यांनी युनियन काय असते हे दाखवून दिलं. आणि मला वाटतं महाराष्ट्र युनियन नाव देणारा अख्ख्या भारताला हे एक महत्त्वाचं केंद्र आहे. कॉम्रेड असो किंवा कोतवाल, कुलकर्णी, खान असो, यांचे देसाई असो, सरदेसाई असो, यांचं एक केवळ मला वाटतं युनियनवरती नेतृत्व नव्हतं, अख्ख्या महाराष्ट्रावरती पकड होती. बिलकुल बिलकुल. आणि या युनियनमध्ये एखाद्या महिलेने जिंकून येणं, तेही त्या काळापासून आणि आजपर्यंत तुम्ही निवृत्त होईपर्यंत युनियनमध्ये सहभागी राहिलात, हे खूप महत्वाचं आहे. आपण पुढच्या टप्प्यावरती येऊच, परंतु त्याच्या अगोदर मला एक रॅपिड फायर नाही म्हणणार मी आता, परंतु 2 सोपे प्रश्न. या सगळ्या म्हणजे तुमच्या खूप लवकर वयात, म्हणजे लहान वयामध्ये तुम्ही जॉबला लागलात, नोकरीला तुम्ही रुजू झालात. त्याच्या अगोदरचे सहकारी, मित्रमैत्रिणीमध्ये एक की ज्याचं नाव तुम्हाला घ्यावंसं वाटतं, एक, आणि सासरची एक व्यक्ती की जिला आज तुम्ही ह्याच्यामुळे मी आज आहे, आणि माहेरची एक व्यक्ती. मला माहिती आहे की नावं एकाचं नाही घेऊ शकत, परंतु एक व्यक्ती. तुम्ही पी डिमेलो नाव तर ऐकलंच आहे. हो. पी डिमेलो रोड पण आहे. आणि या पी डिमेलो हाऊसमध्ये मला इतकं प्रोत्साहन देणारे, मला असं वाटतं एक नाव घेणं खूप मुश्किल आहे. कारण अनेक लोकांच्या सहकार्यानेच तुम्ही पुढे घेऊ शकतात. आणि जर एकाचं नाव घेतलं तर इतर ज्याने मला मदत केली किंवा ज्याने पाठिंबा दिला, मला सहकार्य केला, त्याने अन्याय होईल असं मला वाटतंय. मग 3 नावं. 3 नाव पी डिमेलो ऑफिसमधून मला असं वाटते, कॉम्रेड SR कुलकर्णी, कॉम्रेड मनोहर कोतवाल आणि कॉम्रेड KR प्रभुदेसाई. या 3, आता घरचे 3 नाव तुम्ही सांगितलं तर मला तर खूपच कठीण होणार. हो, मला दोन्ही घरी राहायचं आहे व्यवस्थित, म्हणून मी सगळेच माझं पूर्ण कुटुंब सासरवाडीचं असून. काय आता कोणाला असं? आता मी माझ्या बाबांना खूप मिस करते, कारण आय हॅव लॉस्ट हिम 2-3 वर्ष झाले. पण माझ्या बाबांचं नाव रमेश चंद्र, आणि मी त्यांना इतकं मिस करते. कारण माझे लग्न झाले ना, तर तुम्ही जे विचारणार प्रश्न मला आता आठवला की लग्न झाल्यापासून मला घरची जबाबदारी काहीच माहिती नाही. तेव्हा लाईटचे बिल लाईनीत जाऊन उभं राहायचे, ते माझ्या बिल भरायला माझे बाबा जायचे, माझ्या रेशन कार्ड काढायचं तर माझे बाबा जायचे, माझं घर शोधायचं तर माझे बाबा जायचे. म्हणजे पापाची परी असं आपण जे म्हणतो ना, तर मला असं वाटते की पुढच्या जन्मात पण मला हेच माझे बाबा भेटू द्या. कारण मला काहीच माहिती नाही कुठली ऑफिस कुठे आहे काय आहे. त्याने संपूर्ण वेळ एवढी नोकरी करून, त्याला तर शिफ्ट ड्युटी होती असं पण नाही. गोदीमध्ये तुम्ही गेले तर एक्स्ट्रा डे नाईट जेंट्सना शिफ्ट असते, तर एक्स्ट्रा शिफ्ट असायची तरी दिवसभर झोपायचे नाही. पण माझ्यासाठी मला शाळेचं ॲडमिशन घ्यायचं, कॉलेजचा सर्टिफिकेट आणायचा, रेशन बिल भरायचा, सगळं काम माझे बाबा करायचं. आय रिअली मिस हिम. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त मी मिस करत असेल तर माझ्या बाबाला या क्षणी. कारण ते जिव्हाळा नात्यामध्ये ती, म्हणजे प्रेक्षक तुम्ही ज्यावेळेला एखाद्या मुलीला विचारताना तुझ्या आयुष्यात
सर्वात जवळचं कोण किंवा तू कोणाला मिस करते ही कन्सेप्ट वेगळी आहे, परंतु खरंच कोणाला तुला कोण आठवतंय तर निश्चितच ते वडील असतात. तुम्ही पाहिलं का कणखर वाटणाऱ्या ताईच्या भाषेमध्ये किंवा तिच्या कंठातून स्निग्धता आली. मला वाटतं हेच खूप महत्वाचं आहे की प्रत्येक मुलीला, मग ती 8 वर्षाची असो, 16 वर्षाची, 50ची किंवा 70कडे आजी असो, तिला तिच्या वडिलांबद्दल जरी विचारलं तरी तिचा कंठ जो आहे तो मायेने, स्निग्धतेने आणि तिने अव्यक्त केलेल्या प्रत्येक भावनेसोबत तो असतो. आणि निश्चितच आयलायनर असो किंवा काही असो, डोळे जेव्हा वडिलांच्या पाण्याने भरून येतात ना, मला वाटतं ती नातं आपली महाराष्ट्राची आणि राष्ट्राची संस्कृती सांगते. खरंच आहे ना ताई? खरंय, अगदी खरं. म्हणजे एक प्रेम आणि सॅक्रिफाईस असतं ना ताई ते त्यावेळेचं. मोठं झाल्यावर आपल्याला आठवतं ते सॅक्रिफाईस, आणि ते गेल्यावर आपल्याला जास्त जाणीव होते. आपण खरंच मिस करतो त्यांना. आणि मी माझी मुलीला पण खूप मिस करते, कारण आय हॅव लॉस्ट हर ॲट द एज ऑफ 24. तर मला असं वाटतं या जगात मी फक्त या 2 व्यक्तींना खूप मिस करते, माझी मुलगी रीती आणि माझे बाबा. मी त्या प्रश्नावरती निश्चितच येणार होतो आणि त्याच्यावरच ओघाने ते आलंच. एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक जिव्हाळा असतो किंवा एक अलगद कोपरा असतो आणि हा कोपरा व्यक्त झाला पाहिजे. मला वाटतं निश्चितच हा विषय लोकांसमोर आणावा न आणावा हा प्रश्न होता माझ्यासमोर, पण आणणं देखील तेवढंच आवश्यक आहे. मी ज्या वेळेला ताई तुझ्याबद्दल विचारलं किंवा सगळी चौकशी केली त्यावेळेला एक कणखर नेतृत्व, निर्णय घेण्यायोग्य व्यक्ती आणि अतिशय खंबीर, स्ट्रेट फॉरवर्ड असं हे झालं. परंतु या स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्तीच्या मागे अत्यंत मृदू स्वभावाची एक आई. काय झालं? बघा, सगळी आई मृदू स्वभावाचीच असते जगातली, कारण आईला मुलं म्हणजे सर्वस्व असतं. हो. आणि त्याच्यासाठी ती काही करू शकते आणि करणारच, कुठलीही जगातली आई असेल. तर मला असं वाटतं की मीच काही चांगलं केलं किंवा मीच काही श्रेष्ठ केलं असं नाही. जगातली सगळी आई श्रेष्ठ असते आणि सगळ्या मुलांसाठी ती, आपण सांगतो की देवच स्वतः आलेला आहे आईच्या रूपात. तर आईबद्दल तर जितकं आपण सांगावं तितकं कमी असतं. वडिलांबद्दल सांगितलं आता, वडिलांच्या आठवणी आहेत, आईच्या आठवणी आहेत. एक विषय, छोटासा जिव्हाळ्याचा विषय होता आणि निश्चितच तो तुम्हाला रुचतोय की नाही मला माहित नाही, परंतु मला ज्याला माझ्या घरी, माझ्या पैतृक निवासस्थानी ज्याला तुम्ही आलात महालक्ष्मीच्या दर्शनाच्या वेळेला, त्यावेळेला माझ्यासाठी छान साजूक तुपातले लाडू घेऊन आला होता की ज्याचा परिणाम आज मला चहा पिताना माझं पोट लपवून छान करतो. प्रत्येक मुलीला आपली एक छानपैकी भावली असते आणि ती भावली जर कोणी काढून घेतली तर तिला खूप राग येतो. तू छान मोठी झाल्यानंतर सुद्धा तुझ्याकडे एक भावली होती आणि अचानक ती भावली नाही. आता काय आठवणी सांग ना. ॲक्च्युली ती माझी बाहुली नाही, ती माझी मैत्रीणच होती ॲक्च्युली. आणि कुठलीही गोष्टी मी तिच्याशी शेअर करायची, युनियनची असो, बाहेरची असो. ती पण कॉलेजची सगळी गोष्टी माझ्याशी शेअर करायची. B.Pharm ची टोटली विथ डिस्टिंक्शन पास झाली, विदाउट एनी ट्युशन ऑर एनिथिंग. म्हणजे शी वॉज सो ब्रिलियंट अँड सो स्कॉलर की पावला दिल्लीला वगैरे आम्ही जायचो तर ती नेहमी माझ्याबरोबर असायची. कधी कधी इंटरनॅशनल समिट असेल तरी मी तिला घेऊन जायची. आणि आय मिस मोर ॲज अ वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड आय कॅन से, रादर दॅन डॉटर. कारण ती एक मात्र व्यक्ती अशी होती जी मला समजून घ्यायची
आणि मला तर रोजच तिची आठवण येते. लाडाचं नाव काय होतं आणि तिचं? आम्ही रिद्धूच म्हणायचो, जसं रिद्धी होती. बट आणि सॉरी, ठीक आहे. पण आम्हाला ते हवंय की त्या याच्यातनं जशी तू बाहेर पडलीस किंवा हे, म्हणजे मला हिमालयाचं तू एक सांगितलं होतं ते निश्चित माझ्या प्रेक्षकांसोबत पण सांग. माझी रिक्वेस्ट आहे. मला माहिती आहे खूप कठीण आहे, पण please. हा. आणि तिला हरिद्वार ऋषिकेश खूप आवडायचं. तर माझी दिल्लीची सतत ट्रिप असायची ना, तेव्हा ती मला सांगायची, मम्मी माझी रजा असेल ना तर मी येईल. आणि आम्ही दोघे खूप हरिद्वार ऋषिकेश पूर्ण फिरायचो. आणि माहिती नाही, आम्ही लास्ट वैष्णोदेवीला दर्शनाला गेले. आतापर्यंत मी अख्खा जग फिरून आली, पण मला वैष्णोदेवीची संधी मिळत नव्हती. जवळजवळ 3 की 4दा मी प्लॅन केले आणि सगळे कॅन्सल झाले. आपण म्हणतो ना, ते बुलावा आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आणि ऑल ऑफ सडन वन्स शी सेड की आपण वैष्णोदेवीला जाऊया. तर मी म्हणाली नाही, आता शक्य नाहीये. मग ती म्हणाली जायचंय. तर मग मला पण वाटलं की मी आय शुड गो. आणि आम्ही गेलो आणि सगळं फिरलो वैष्णोदेवी. म्हणजे तिच्या बरोबर जायची किंवा तिला जायचं होतं म्हणून मला संधी मिळाली, रादर आय कॅन से. आणि तिथे फिरून आल्यावर शी स्टार्टेड वॉमिटिंग. सगळ्या फिरून आल्या, अमृतसर 15 दिवस आम्ही फिरलो खूप. आणि शी स्टार्टेड वॉमिटिंग. भाटिया हॉस्पिटलला फार्मासिस्ट होती, जस्ट लागलेली जॉबवर. तर औषध वगैरे घेतलं तर 1 मंथ शी वॉज ओके. आणि 1 महिन्यानंतर परत वॉमिट चालू झाल्यावर त्या डायग्नोज झाला. तर इट वॉज द पॅनक्रिया कॅन्सर. तो 4th स्टेजला होता, लास्ट स्टेज. अँड त्या दरम्यान तिची ट्रीटमेंट चालू होती. आणि मला अजूनही आठवतो, डिसेंबर महिन्यात इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनची एक वुमेन कॉन्फरन्स होती. अँड आय वॉज वन ऑफ द स्पीकर. तर आय रिफ्यूज. आणि पहिल्यांदा तो भारतात होणार होती. तर मला म्हणाले, मम्मी तू 4 वर्ष काम केला, आता न जाणं योग्य. म्हणाली नाही, मला नाही जायचंय. तर ती म्हणाली मला हरिद्वारला जायचं. शी हाव, म्हणजे त्याच्या एवढी लहान असून किती इंटेलिजंट होती. मला जायचंय, आपण जाऊया. मग मी परत त्यांना सांगितलं होय. मला अजूनही ते दिवस आठवते. मग मी म्हणाली मी तर दिवसभर सेमिनारमध्ये असेल, व्हॉट यू विल डू. मग माझी बहीण ती म्हणाली मी येते, मी सांभाळेल तिला. आणि मी सेमिनारला होती, मी भाषण देत होती. आणि ती माझी बहीण तिला घेऊन, माझे एक दुसरं आमचे मित्र पण लोकल फ्रेंड आहे तिथे, ते त्यांची गाडी घेऊन आले. त्यांना घेऊन त्यात गेले. आणि हरिद्वारला आरती वगैरे, आरती करायला नाही मिळाला कारण उशिराने पोचले. आणि आम्ही आलो आणि विदिन 15 days वी हॅव लॉस्ट हर. पण डॉक्टर वॉज सो सरप्राईज. डॉक्टर बोलले की तिची अशी कंडिशनच नव्हती, हाऊ शी डीड ट्रॅव्हल. तर मला असं वाटतं की तो विल पॉवर. मला असे लोक मिळाले ना की मम्मीच्या हे मिस होऊ नये म्हणून शी ॲग्रीड. शी सेड आय वॉन्ट टू गो टू हरिद्वार. तर तिच्या 15 दिवस अगोदर. अँड डॉक्टर सेड इट इज इम्पॉसिबल. म्हणजे तिचा ज्याप्रमाणे डॅमेज झाला होता, इथून इथपर्यंत ती चालू शकत नव्हती. तर हाऊ शी ट्रॅव्हल, दे सेड इट इज अनबिलिव्हेबल. 10 डॉक्टरने हे अभिप्राय दिला. सो आपला विल पॉवर. तिला वाटलं मम्मीने बोलायलाच पाहिजे, ही संधी आहे. कारण जगातले जवळजवळ 90 कंट्रीजचे महिला येणार होती तिथे. तर आय कॅन नॉट, म्हणजे माझ्या बरोबरच ती असते. मला असं वाटतं आत्ताही इथे असेल. मी हे सगळं याच्यासाठी विचारलं की आपला जो ऑडियन्स आहे ना, हा खूप क्रीमी ऑडियन्स आहे. आणि हे खरंच म्हणजे आपण खूप सिलेक्टेड ऑडियन्सपर्यंत जातो, 40-50 हजार लोकांपर्यंत. परंतु
मला हे लोकांपर्यंत का यायचं होतं, हा तुझा खूप व्यक्तिगत आहे ताई. म्हणजे आय एम सॉरी नाही जर तुला काही त्रास माझ्यामुळे होत असेल तर, परंतु हे जे मुलीचं आणि आईचं नातं आहे ना, एखादी स्त्री, मला हे का सांगायचं होतं माहितीये, हा इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर माझं पण मन होत नव्हतं की मी हा प्रश्न विचारावा की न विचारावा. आपला कुठलाही गृहपाठ झाला नव्हता की हा प्रश्न, म्हणजे आपण साक्षात्कार किंवा ही चित्रफित टेलिकास्ट करताना सुद्धा आम्ही, तुम्हाला खरं सांगू का, आम्ही कुठलाच होमवर्क केला नव्हता, आम्ही गप्पा मारत आलो इकडनं. परंतु हा विषय काढण्यामागचं कारण म्हणजे, ज्या वेळेला तुम्हाला एखादी स्त्री, एखादं नेतृत्व डायसवरती किंवा व्यासपीठावरती भाषण करताना दिसतं ना, त्यावेळेला तिच्या मागे प्रचंड एक स्वतःची यशोगाथा असते. तिच्या मागे अशा अदृश्य दृश्य व्यक्ती असतात. हा अभिमानाचा क्षण होता की माझी बहीण सौ कल्पना देसाई त्यावेळेला दिल्लीमध्ये 90 देशांच्या स्त्रियांबरोबर किंवा तिकडच्या एक नेतृत्वांबरोबर तिकडे होती, परंतु तिच्या मागे दृश्य अदृश्य हा तिच्या लेकीचा होता. म्हणजे अर्थात. जसं वडिलांचं सुद्धा प्रेम असतो, तसं यांना पिढ्या असल्या पाहिजेत ताई. वरची पिढी, आपल्या नंतरची पिढी, आपल्या सोबतची पिढी, म्हणजे वडील, आजी आजोबा, वडील, काका, मुलं, त्याच्यानंतरची पुतणे, हे जे सुना, हे जे आहे ना, हे खरंच असतं. आपण ठीक आहे खाण्याच्या याच्यावरती तिच्या आवडीचा एखादा पदार्थ, की तिला आवडायचा एखादा पदार्थ. हा, तिला गोड पदार्थ खूप नाही आवडायचे, तिखट सगळं तिला आवडायचं, मसालेदार. मसालेदार. आणि याच्यानंतर मला खूप एक अजून एक विषय मला हे करायचा आहे की कोणताही दिखावा न करता तुम्ही तिच्या स्मृतीप्रित्यर्थ खूप योगदान दिलं, मुलींसाठी असेल किंवा त्या सामाजिक क्षेत्रासाठी. तुम्ही काय सांगाल मुलींना, म्हणजे ती तुमचं ऐकतीये, आता ती तुमचं ऐकतीये, काय सांगाल तुम्ही? मला मुलींना सांगायचंय की तुमच्या सगळ्यांकडे एक क्षमता असते, त्या क्षमताला तुम्ही वाव द्या, बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि आपण म्हणतो ना, उडान भरायची असेल तर तुमच्यात ती ताकद पण तुम्हाला स्वतःला निर्माण करावी लागेल. आणि आपण जेव्हा सांगतो की सगळ्यांनी एकत्र चालायचं आहे, तर मी नाही चालू शकत हा भाव कधीच आणायचा नाही. आय कॅन डू, आय विल डू, हे मनात ठेवायला पाहिजे. आणि मी ही करूच शकते, ही करणारच. यू ॲक्सेप्ट ऑल द चॅलेंजेस. असं मला वाटते की जगात मी स्त्री आहे असं समजूच नका, मी सगळं काय करू शकते. तरच तुम्ही जगाबरोबर चालू शकणार. तुमचा आत्मविश्वास असायला पाहिजे, तुम्ही आत्मनिर्भर असायला पाहिजे, आत्मनिर्भर असला पाहिजे, सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि मला असं वाटते मग तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुमचे जे काही स्वप्न बघितले असेल त्याला पूर्ण करायला जे काय करता येते ते सगळं तुम्ही करा. हे मला असं वाटते की सगळ्या मुलींमध्ये ती क्षमता आहे, फक्त त्याला ते बाहेर काढत नाही. सो कुठली, बघा आता त्यांना घर मॅनेज करायचं असेल तर अशिक्षित बाई असेल ती पण घर मॅनेज करू शकते. ती क्षमता तिच्याकडे आहे, पण तीच क्षमताचा आपण वापर चांगला, म्हणजे स्किल वर्क आपण त्यांना दिला तर ती आत्मनिर्भर पण होऊ शकते. तर एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रींना जितकी मदत करता येते तेवढं त्यांना करायला पाहिजे. त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे, त्यांना आत्मनिर्भर करायला पाहिजे. आणि तेव्हाच आपण जे आपण सांगतो की समानता, जेंडर पॅरिटी, तो शिवाय ती जेंडर पॅरिटी किंवा समानता येणार नाही असं मला वाटतं. आणि शिक्षण आणि आत्मविश्वास हा खूप महत्वाचा. कल्पना देसाईंचे आजी आजोबा, वडील, त्याच्यानंतर लेख, तिचं करिअर याच्यापर्यंत आलं. ठीक, आता आपण इकडचं थालपीठ आणि त्याच्यावरती छानपैकी असं लोण्याचा गोळा असतो तो खाणार आहोत. लोण्याच्या गोळ्यावरनं मला आठवलं, आत्ता तुमचा लोण्याचा गोळा मला वाटतं लालबागच्या राजाला होता. कसा अनुभव आहे त्याचा, आणि तो अनुभव पण सांगाल पॅरेंट्स मीटिंगचा. मला असं वाटतं की
माझी नात आहे रुद्रांशी. तो रिद्धी कदाचित रुद्रांशीच्या रूपात आली, पण रिद्धी जरा ही खूप नॉटी आहे. किती वर्षाची? आता 4 वर्ष होईल. आणि आता एवढी गंमत जम्मत झाली की आता आम्ही तिची शाळेत गेलेलो, तर शाळेत सांगितलं ती कसं करते. ती म्हणाली बाप रे, सगळे टीचर तिला घाबरतात. म्हणाल का, तर म्हणाले आत्ताच शाळेत दुसऱ्या क्लासला तिला बॉल घ्यायला पाठवला, तर ती टीचर देत नव्हती. तिकडचं तिकडे अशी करून उभी राहिली. बॉल दिल्यावरच मी जाणार इथून. ते टीचर म्हणते अरे तू जा, मी पाठवते, तुम्ही द्या तरच मी जाणार. मला टीचरचे नेतृत्व गुण आले. टीचरने सांगितले बॉल घेऊन ये, म्हणजे मी बॉल घेऊनच जाणार. ते टीचरने कंटाळून बॉल देऊन टाकले. आणि मग सगळे टीचर एवढे हसत होते, त्यांना पण गंमत वाटली मस्त. आणि आताही जाऊन सगळं विचारणार, कुठे गेले, काय केली, कसं केलं. सो आय थिंक शी इज ऑल्सो वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड. आणि खूप मजा येते तिच्याबरोबर. अर्थात रिद्धीला विसरू शकत नाही, पण रुद्रांशी थोडीशी मदत करते तिला हे करायला. आणि आय एम थँकफुल टू गॉड. देवाने खरंच, म्हणजे ही कसं आपण म्हणतो ना, एक नंतर एक नंतर एक नंतर एक पिढी येत राहते, तशी आमच्या दोघांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे. आणि मला खूप मजा वाटते. कधी कधी तर काय बोलून जाते कळत नाही आपल्याला. आणि प्लस आता 4 वर्षाची असून सुद्धा पूर्ण हनुमान चालीसा, पूर्ण शिव स्तोत्रम, पूर्ण कालभैरव, पूर्ण आरती, म्हणजे जवळजवळ 2 बोलायला शिकली तेव्हापासून तिला सगळं येते. सो इट्स अ गॉड गिफ्ट असं मला वाटते. आणि म्हणजे अशीच भक्ती तिच्यात राहावं असं मला, कारण का रिद्धीची ही भक्ती होती. तिची सकाळी उठल्याबरोबर सगळे देवाला आंघोळ बिंघोळ घालून कॉलेजला जायची. आणि मी सांगायची तू काय आता म्हातारी झाली, कॉलेजमध्ये जा, मजा कर फ्रेंड्स लोकांबरोबर. पण तिला नेहमी आवड असायची, आणि हिला पण तीच आवड आहे. सो आय थिंक ती एक आपण एक म्हणतो ना, एक सर्कल फिरत राहतो, त्या सर्कल मध्ये आता परत ती आली. म्हणजे माझे वडील म्हणायचे जसं लँडलाईनची जागा मोबाईलने घेतली. खरंय. हे विचारण्याचं किंवा हा इंटरव्ह्यू घेण्याच्या मागचं अजून एक कारण, ताई मला तो एक अनुभव सांगेल जो तू स्वतः अनुभवला होतास, की पॅरेंट्स मीटमध्ये ज्या वेळेला बाकीचे पॅरेंट्स सुद्धा आलेले नव्हते आणि त्यावेळेला तू तिचे आजी म्हणून रिप्रेझेंट झालीस. खरंच मला ते ऐकायला आवडेल, कारण त्याच्यामधनं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तो बोध घेता येईल. व्हेरी गुड. मला असं वाटते की हा माझा खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. मी पण अभ्यास करतो बरं तुझ्यावर. कारण जेव्हा ग्रँड पॅरेंट्स मीटिंग होती आणि मी त्याच्या वर्गात गेली, तर सगळे मुलं बसलेले, सगळ्यांचे ग्रँड पॅरेंट्स आलेले, आणि सगळ्यांबरोबर कोण कोण होता, तर तिची एक मैत्रीण होती, तिचे ग्रँड पॅरेंट्स आले नव्हते. तर शी वॉज व्हेरी अपसेट, म्हणजे इतकी दुःखी होऊन बसलेली. मला त्याचा चेहरा बघून असं वाटलं की काय झालं हिला. तर मी विचारलं काय झालं बाळा, तर म्हणाले माझे आजी आजोबा आले नाही. तर मी म्हणाली का नाही आले, नाही ते वेगळ्या ठिकाणी राहतात. मी म्हणाली वेगळ्या ठिकाणी म्हणजे गावी राहतात, तर म्हणते नाही कांदिवलीला राहतात. मी म्हणाले कांदिवलीला राहतात, तर एवढ्या लहान बाळासाठी तर येऊ शकतं, एवढं काय कांदिवली अमेरिकामध्ये नाहीये, एकच स्टेशन त्यांना यायचं होता. तर मी म्हणाले की अच्छा, तर काही काळजी करू नको, रुद्रांशीची आजी ती तुझी आजी. इतकी खुश झाली. आणि तिथे त्यांना ग्रँड टी शर्ट वर असे कलर लावून आजी आजोबाने त्यांच्या टी शर्ट वर लावायचे होते पंजे. तर मी म्हणाली मी तुझी आजी आहे, मी लावते. मग एकदम खुश झाली. मग एक हात तिच्या, एक हात मला असं वाटतं मी फोटो पण दाखवले तुम्हाला, म्हणूनच माझ्या फेसबुक वर सुद्धा तो फोटो आहे. आणि तिच्यापेक्षा डबल आनंद मला झाला. पण मला असं वाटते की आपल्या समाजात हे बोध घेण्यासारखं आहे की जेव्हा लहान मुलांना आपली गरज असेल, आपण सगळं काम सोडून त्यांच्याकडे जायला पाहिजे. कारण इतर लोकांना बघून ते इतके निराश होतात ना की बघत नाही.
आणि जी खुशी फक्त मी एक कलर लावून पंजा केल्यावर एवढी खुश झाली, कारण सगळे मुलांच्या टी शर्टवर पंजे होते. हो. तर आपण ही छोटी छोटी जी आपण सांगतो ना खुशी, ते आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. आपण कधीच विचार करत नाही. आणि सगळे, आणि आता जे आपण जे म्हणतो न्यूक्लिअर फॅमिली झाला, तो समाजाला याबद्दल खूप विचार करण्याची गरज आहे की आता आज आपण कुठे आहे. प्रगती भरपूर होत चालली, पण समाजाची प्रगती होत नाही आता. तर सगळ्यांनी बसून याच्यावर विचार करायला पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती शक्य नसेल तरीही जिथे शक्य असेल तिथे नक्कीच प्रयत्न करावा. नक्कीच. आणि समजा जॉईंट फॅमिली राहू शकत नाही, बरेचसे सिटीज मध्ये तो प्रॉब्लेम पण येतो, छोटे छोटे लहान घर असते, पण तो प्रेम, तो जिव्हाळा तसं ठेवायला पाहिजे. आज आपल्या घरी कोणी पाहुणे आले, 2 दिवस पेक्षा जास्त राहिले, तर मुलांना असं वाटतं हा कधी जाणार. हो. जेव्हा पूर्वीचा मला असं आठवते की आम्ही जेव्हा लहान होते तर आम्ही वाट बघायचो, मामाकडे जायचंय, 15 दिवस, महिनाभर जायचं, आणि ते पण एवढे वाट बघायचे. आणि आज आपण तिसरा व्यक्तीला म्हणजे ऍडॉप्ट करू शकत नाही. तर याच्यावर आपण खूप विचार करायची गरज आहे. पहिल्या महिला सदस्य इथपर्यंतचं जे शिखर नेतृत्व आहे, त्या शिखर नेतृत्वासाठी निश्चितच तुमचं खूप कौतुक ताई. आणि मला आठवतं ज्या वेळेला एक पुरस्कार द्यायला माझी स्वर्गीय आई संजयनी नंदकुमार वाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या वेळेला अफगाणिस्तानच्या महामहिम झकिया वर्डाक यांच्या पश्चात आणि त्यांना पुरस्कार दिल्यानंतर दुसरा पुरस्कार कोणाला द्यायचा तर कल्पनाताईंना. म्हणून आम्ही मरीटाईम, तेव्हा पण मरीटाईम एक समिट चाललेलं होतं, सोनोवालाजी. हो, सोनोवालाजी 4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 3-4 वर्षांपूर्वीची. त्यावेळेला सोनोवालाजी माननीय मंत्री जे होते आणि गुजरातच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही ताईंना संजीवनी कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यावेळेचा मी तुम्हाला अनुभव सांगतो की कधीही भेटली ना ताई की हिच्या हातामध्ये सांताक्लॉज सारखी पिशवी असते. तिने मला त्यावेळेला पर्स काढून दिलेली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या मरीटाईम समिटला भेटली, थांब माझ्याकडे काहीतरी आहे तुला द्यायला. म्हणजे दरवेळेला ना ही आहे 50 साठीची, परंतु 80 वर्षाचे सगळे गुण तिच्यात भरलेले, काहीतरी पोतडीमध्ये असतं, ती आपल्याला ती काढून देते. त्यामुळे म्हटलं की ती एक परतफेड करावी. आणि दुसरं, दरवेळेला भेटते त्यावेळेला साजूक तुपातला रवा लाडू असतो, साजूक तुपातला बेसन लाडू असतो. त्यामुळे माझ्यासारख्या मोदकाची तिला आठवण राहावी याच्यासाठी ताई आमच्या विजन इंडिया डॉक्युमेंटरीकडनं आमच्या ज्या काही मुली आहेत आणि ज्या कार्यरत असतात वेगवेगळ्या कार्यात आणि ज्या हातमागावरती म्हणा किंवा घरगुती त्यांचं शिक्षण थोडंसं राहिलेलं आहे, परंतु त्यांच्याकडे कला कौशल्य आहे, अशा छान पर्स ही तुझ्यासाठी, कारण तू दरवेळेला मला काहीतरी देत राहतेस, त्यामुळे ही पर्स. आणि खूप हे आपण देताना तर तिचे फोटो काढूयाच, परंतु माझी आठवण राहावी त्यामुळे हे मोदकाची जी प्रिंट आहे, मोदकाची प्रिंट वाली साडी ही तुझ्यासाठी खास. आणि दरवेळेला काही ना काहीतरी मला तू देत असतेस. पण मला हे खूप वाईट वाटतंय की तुम्ही काय अनाऊन्स केला की रवा लाडू वगैरे बनवून आणते, लोकांना वाटेल माझ्यामुळे वजन वाढलंय. नाही, परंतु याच्या मागे मला आता एक परत हवंय, रिटर्न गिफ्ट हवंय मला तुझ्याकडनं ताई. आणि ते रिटर्न गिफ्ट असं हवंय, 150 वर्षाच्या या संस्थेमध्ये बोर्ड मेंबर म्हणून ज्या वेळेला तू लागली, आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी 5 यशाची सूत्र तुझ्याकडनं ऐकायला आवडते. 5 यशाची सूत्र. एक तर तुम्हाला सगळ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बरोबर तुम्ही कार्य करायला पाहिजे. दुसरं, डेडिकेशन, तुमच्या कमिटमेंट जे असेल संस्थासाठी किंवा तुमच्या एम्प्लॉईसाठी, तर मला असं वाटतं पूर्णपणे तुम्हाला त्याला जस्टिस द्यायला पाहिजे. नंबर 3, तुम्हाला बॅलन्स करावा लागेल, फॅमिली, वर्कप्लेस अँड युनियन. जर इम्बॅलन्स झाला तर आयदर यू विल गो आउट, नाही तर तुम्ही कुठेतरी पडणार.
हा आपण जे सांगतो बॅलन्स, घर वर सर आपण म्हणतो ना, ते तुम्हाला बघावं लागेल. चौथं, अभ्यासू. तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे. कारण तुम्हाला जर माहिती नसेल तर तो उपयोगी पडणार नाही. कारण तुम्हाला कळणारच नाही प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यावर सोल्युशन काय आहे. सो यू शूड नो युअर इंडस्ट्री व्हेरी वेल. आणि फिफ्थ वन, जिथे आपण कमी पडत असेल आपण लाजायचं नाही, आपण पूर्ण शिक्षण घ्यायचं. कारण देर इज नो एज फॉर द एज्युकेशन. नेहमी लर्निंग प्रोसेसमध्ये, लहान असो मोठा असो, आपल्याला जे काय शिकायला मिळतो दॅट यू हॅव टू ग्रास्प इट. आणि यू अडॉप्ट द बेस्ट प्रॅक्टिसेस. म्हणजे तुम्ही काय, माझ्या नेहमी असं म्हणतोय की मला युनियनने एवढी संधी दिली तर मी युनियनसाठी काय केलं. टुडे आय एम व्हेरी हॅपी की मी जवळजवळ 12 बंदरगावमध्ये एज्युकेशन क्लासेस घेतले पोर्ट अँड डॉक वर्करसाठी. सगळ्या ठिकाणी आज युनियनचं नाव आहे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन मुंबई. मला संधी दिली, मी ग्रॅब केली आणि मी त्याच्यावर म्हणजे जे मी काय करू शकते ते मी केले. बरं, मी ह्या समाजात, आपलं वीर सावरकर नेहमी सांगायचं की माझा देह म्हणजे समाजासाठी आणि देशासाठी आहे. तर मला असं वाटतं समाजासाठी आपण जे काय करू शकतो, यू कॅन ॲडॉप्ट. मी ऑफिसमध्ये पण सगळ्यांना सांगतो, फक्त एक मुलाला ॲडॉप्ट करा. घरची कामवाली बाई येते, त्याच्या मुलाचं एज्युकेशन घ्या. आय थिंक दॅट मच वी कॅन अफोर्ड. म्हणजे समजा की 5,000 एम्प्लॉई आहे, 5,000 एम्प्लॉईने जर एक मुलाला ॲडॉप्ट केलं एज्युकेशनसाठी, तर भारतातले 5,000 आपण सुसंस्कृत म्हणजे नागरिक देऊ शकतो. थर्ड, जसं मी सांगितलं की आता डिजिटलायझेशन, AI, म्हणजे मला असं वाटते की आपल्यासाठी पण तो नवीन सब्जेक्ट आहे. तर जिथे संधी मिळाली तुम्ही ॲडॉप्ट करा. तुम्हाला माहिती असेल मोबाईल पूर्वी आमच्याकडे अजूनही पेन्शनर लोकांना येत नव्हता. आता सगळे मोबाईल शिवाय माझी सासू दिवसभर, माझी आई, म्हणजे एका काळी ते म्हणत होते हे काय आपल्याला नाही जमणार, आपल्याला नाही जमणार. पण आता असं आहे की शिकून गेल्यावर ते ठेवायला मागत नाही. तर म्हणजे कुठली टेक्निक नवीन आली तर तुम्ही त्याच्याबरोबर चला. तर मोबाईल कसं ऑपरेट करायचं, TV कसं, डिजिटलायझेशन, AI. म्हणजे पूर्वी आपण बैलगाडीमध्ये जायचो म्हणून आता बैलगाडीतच जायचं असं नाही, आपण फ्लाईटने पण जाऊ शकतो, ट्रेनने जाऊ शकतो. सो यू हॅव टू ॲडॉप्ट नवीन टेक्नॉलॉजी. आणि मला असं वाटते की आता डिजिटलायझेशन आणि AI म्हणजे प्रॉज आणि क्रॉन्स पण आहे. सोशल मीडियाचे पण प्रॉज आणि क्रॉन्स आहे, पण त्याचा वापर कसं करायचा दॅट यू हॅव टू डिसाईड. आणि आपण म्हणजे प्रवाहाबरोबर वाहलं नाही तर उलट्या दिशेने वाहून जाणार. तर प्रवाहाबरोबर चला, नवीन नवीन शिका. आपण जे काही समाजाला किंवा कुटुंबांना किंवा देशांना देऊ शकतो, आय थिंक आपण 100% द्यायचा प्रयत्न करायचा. निश्चितच. म्हणजे प्रवाहाबरोबर वाहताना स्वतःचं अस्तित्व अबाधित राखत संयम, सातत्य, स्थैर्य आणि उत्तुंग यशाची कामना करताना मला वाटतं मी शिपिंग कॉर्पोरेशन मध्ये ज्या वेळेला मुलांना शिकवायला जायचो त्यावेळेला एकच सांगायचो, नदी किनारे तो गाव बस जाते, समुद्र पे तो खाली राजाही राज करताय. त्यामुळे समुद्र क्षेत्रामध्ये जिकडे महाराजांचं राज्य होतं तिकडे मला कामतली ही मराठी राणीने बरेच वर्ष राज्य केलं. आणि मराठी पावलं पडते पुढे मध्ये मला निश्चितच आम्हाला 6 महिने लागले. आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला होता, परंतु या ब्रेकच्या नंतर आम्ही काही असे नामांकित व्यक्ती तुमच्या समोर आणत आहोत, त्यांचा जीवन परिचय तुमच्या समोर आणत असो. या चित्रफितीच्या अंतर्गत किंवा या चित्रफितीच्या शेवटी आम्ही दोघंही जण तुम्हाला आवाहन करतो की जर तुमच्याकडे अशीच एखादी व्यक्ती असेल की जी अतुलनीय कार्य करत लोकांपासून लांब असेल किंवा ती प्रसिद्धी स्वतःच्यापासून लांब असेल तर आम्हाला सांगा. आम्हाला निश्चितच आवडेल तिचं जीवनचरित्र लोकांसमोर आणायला. ताई,
काही तासांपूर्वी आपण म्हणू शकतो की आपले श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांचं आपण भाषण ऐकलं किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत विश्वगुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहे. तुमचा काय संदेश असेल आपल्या तरुण मराठी मुलांसाठी? आपण खास करून मी तर मॅरीटाईम सेक्टरमधून आले आणि हा मॅरीटाईम सेक्टर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण सांगतो की 400 वर्षापूर्वी त्याने त्याच्यात प्रगती आणली होती आणि त्याने जे आपल्याला संधी दिली समुद्रामध्ये वावरायची आणि आपण सांगतो की व्यापार करायची संधी, तर हा आता एक्सपांड झालेला आहे आपला एरिया जो आहे. आणि सगळं मुलांना मला सांगायचं आहे की आता वाढवण बंदरचा निर्माण होतोय, जवळजवळ खूप जोराने चाललाय. तर कुठल्याही क्षेत्रात जायला आणि आता गव्हर्नमेंटने भरपूर त्याच्यासाठी स्कॉलरशिप पण दिली आहे, ट्रेनिंग पण चालू केलं आहे. तर माझं सगळं मराठी मुलं किंवा कुठलेही मुलं असेल युवा, तर त्याने त्याचं शिक्षण आता तर बरेचसे मॅरीटाईम इन्स्टिट्यूशन पण मुलींना पण भरपूर स्कॉलरशिप देतात आणि सगळे म्हणजे महिलांना पुढे आणायचा प्रयत्न करतात. आणि ही एक आता संधी आहे आणि वाढवण बंदरमध्ये असं अंदाजित असं आहे की जवळजवळ 1 लाख लोकांपर्यंत तो रोजगार निर्माण होणार. तर जेव्हा निर्माण होणार म्हणजे त्याच्यात आपल्याला घुसायला लागेल आणि जे ट्रेनिंग सेंटर आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने पण काहीतरी डोनेट केलेले आहे बरेचसे स्कॉलरशिप, तर त्याने पुढे यायचं आणि ही जी संधी मिळते त्याचा स्वीकार करावा आणि अजून पुढे जावा, असं मला सगळ्यांना विनंती आहे, पूर्ण युवा. म्हणजे निश्चितच समुद्र क्षेत्रामध्ये जर तुम्हाला शिरकाव करायचा असेल तर एक मोठं जहाज कल्पना देसाई नावाचं तुमच्यासाठी तिकडे अथांगपणे आपलं स्वागत करायला उभं आहे. ताई, तुमचा मराठी पाऊलं पडते पुढेच्या देशातील आणि परदेशातील प्रत्येक मराठी प्रेमी व्यक्तीकडून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असंच योगदान तुम्ही समुद्री क्षेत्रामध्ये करत राहावं या संकल्पनेसह जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला असं वाटतं की असे मोदक जर का मला मिळत असेल तर मलाही वजन वाढवायला काय हे नाही. आणि जी संधी आणि खास करून मुंबई पोर्ट मध्ये पण आता कंटेनराइज पोर्ट होता पण आता इंटरनॅशनल क्रूज आणि आज समिट मध्ये सांगितलं की जवळजवळ 255 जहाज मुंबईमध्ये येऊ शकणार. तर ही पण एक हॉस्पिटॅलिटी किंवा मॅनेजमेंट जी सर्व्हिसेस असते त्याच्यात पण मला असं वाटतं की बरेचशे मुलांना टुरिझममध्ये त्यांना स्कोप आहे आणि त्याप्रमाणे त्याने एज्युकेशन घेऊन ही जी संधी मिळणार त्याचा ते सदुपयोग करू शकतात. आणि पुन्हा हे अतिशय सुंदर गिफ्ट आणि खास करून हे महिलांच्या उपक्रम मधून मिळालेला आहे, तर हा खूप बहुमूल्य आहे, त्याला काही मूल्य नाही. आणि एक भावाकडून मिळालेला म्हणजे मला असं वाटतं की अनमोल आहे आणि मोदक आहे म्हणून मला असं वाटतं गणपतीपर्यंत मला ठेवावी लागेल का साडी? नाही, अगोदर चालेल का? तर खूप खूप आभार आणि कलर पण खूप सुंदर आहे. थँक्यू वन्स अगेन. आणि माझा बिलकुल आणि सगळ्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करते. खास करून पोटोबा, माझा पोट पण तृप्त झालेला आहे वडे आणि कोथिंबीर वडी खाऊन. आणि तुम्ही पण खूप प्रगती करावा म्हणजे पूर्ण आपला महाराष्ट्र, मुंबई आणि भारत देशने प्रगती करून मला असं वाटतं टॉप 10 मध्ये आपण यायला पाहिजे, टॉप करायला पाहिजे. आधीच मी सांगितलं की आपण व्हॉट एव्हर वी कॅन डू वी हॅव टू गिव्ह इट बॅक. एक्झॅक्टली. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.